आदर्श मित्रमंडळ धनकवडी आणि पुणे पोलीस क्राईम ब्रांच यांच्या संयुक्त विद्यमानं गुन्हेगारी मुक्त समाजासाठी आणि भावी पिढीच्या सुरक्षिततेसाठी गुन्हेगार दत्तक योजनेत सामील व्हा. गुन्हेगारांचं मतपरिवर्तन करून त्यांना गुन्हेगारी करण्यापासून रोखणं, गुन्हेगार तयारच होऊ नयेत यासाठी तरुण मुलांना गुन्हेगारी क्षेत्र किती वाईट आहे हे पटवून देणं आणि गुन्हेगारी रोखणं अवघड, पण आपण काही प्रमाणात ते रोखू शकतो ते आपल्या जागरूकतेनंच, आणि त्यासाठीच आमचा हा छोटासा प्रयत्न. चोरांपासून सावध रहा. नमस्कार. पुणे शहरातील गुन्हेगारीचा अभ्यास केला असता काही ठराविक पद्धतीचे गुन्हे वारंवार घडत असल्याचे निदर्शनास आलेले आहेत. पुणे पोलीस आपल्या परीने सदरच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रयत्नशील असतात, परंतु नागरिकांनी थोडीशी सावधानता बाळगल्यास सदरचे गुन्हे आपण टाळू शकतो. आदर्श मित्रमंडळ धनकवडी आणि पुणे पोलीस यांच्या सहकार्याने छोटीशी चित्रफीत आम्ही तयार केलेली आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. जागरूकता हीच खरी सुरक्षा. धन्यवाद. एक सभ्य गृहस्थ गळ्यात शबनमसारखी पिशवी अडकवून चालत असतो. इतक्यात एक माणूस त्यांच्या मागून येतो आणि त्यांच्या कुडत्यावर घाण टाकतो आणि त्यांना सांगतो, अहो, तुमच्या कुडत्यावर मागच्या बाजूला घाण पडलीये, वाईट वास येतोय. तो माणूस ती घाण कुठे पडलीये ते बघण्याचा प्रयत्न करू लागतो. तो चोर त्यांना म्हणतो, समोर पाण्याचा पिंप आहे, तिथे चला आणि घाण आपण साफ करूया. ती दोघं तिथे येतात. तो चोर ग्लासमधून पाणी त्यांना देतो. पण त्यांना काही ती घाण स्वच्छ करायला जमत नाही. हे पाहून तो चोर त्यांना कुडता काढून ती पिशवी माझ्याकडे द्या असं म्हणतो. त्यावर विश्वास ठेवून ते शबनम त्याला देतात आणि कुडता काढू लागतात. हा मोका साधून तो चोर त्यांची पिशवी घेऊन पसार होतो. कुडता काढल्यावर त्यांना शबनम सकट तो माणूस तिथे दिसत नाही. ते घाबरेगुबरे होतात. चहावाल्याला, रस्त्यावरील लोकांना त्याच्याविषयी विचारतात. पण कोणीच काही सांगू शकत नाही. रस्त्यात कोणत्याही अनोळखी व्यक्तींना अंगावर घाण पडलीये असं सांगितल्यावर त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या कामाला जाणंच योग्य. रेल्वे किंवा बस प्रवासात अनोळखी व्यक्तीने दिलेला खाद्यपदार्थ खाऊ नये, कारण त्यात कदाचित गुंगीचं औषध सुद्धा असू शकतं. सकाळची वेळ तशी घाईगडबडीची, आणि या वेळेचा चोर कसा फायदा घेतात तेच आता आपण बघू. मोटारसायकलवरची ही दोन माणसं बघितलीत? ही काही साधी सुधी नाहीयेत बरं का. सावज हेरणारी जोडी आहे. एका दुकानातून मोबाईलवर बोलत बाहेर पडणाऱ्या माणसाकडे त्यांचं लक्ष जातं. त्याच्या गळ्यात मोठी बॅग असते, म्हणजे त्यात भरपूर माल असणार, आजचा दिवस मस्त जाणार या कल्पनेनं ते दोघे सुखावतात. ती व्यक्ती कार पाशी येते. दार उघडून आत बसते. इतक्यात त्यातला एक जण त्या कार शेजारून पुढे जातो, पण जाताना 2 नोटा खाली टाकतो. पुन्हा परत फिरतो आणि कारवाल्याला सांगतो, तुमच्या नोटा बहुतेक खाली पडलेल्या आहेत. कारवाला दार उघडून बाहेर येतो, नोटा बघतो. त्या चोराचा दुसरा साथीदार दुसऱ्या बाजूनं जाऊन त्याची बॅग काढतो. इकडे हा त्या नोटा घेतो, गाडीत बसतो आणि त्याच्या लक्षात येतं की आपली बॅग चोरट्यांनी पळवली. चोर चोर म्हणत तो खाली उतरतो, पण तोपर्यंत ते चोर गाडीवर बसून पसार झालेले असतात. आता डोक्याला हात लावून बसण्यात काय उपयोग आहे. अनोळखी व्यक्तीनं आपल्याला जर सांगितलं तुमचे पैसे किंवा मौल्यवान वस्तू खाली पडलीये,
तर प्रथम आपल्या जवळील मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवून मगच खाली पडलेली वस्तू किंवा पैसे आपले आहेत का याची नीट खात्री करावी. नमस्कार. थोड्याशा सावधानतेने आपण गुन्हे प्रतिबंध करू शकता. चला आपण समाजाला गुन्हे मुक्त करूया. पुणे पोलीस आपली मदतीसाठी सदैव तत्पर. जय हिंद.